नमस्कार. प्रगती टीचिंग अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीचं जे गणित आहे, महाराष्ट्रामधून तयारी करणारे, पोलीस भरतीची तयारी करणारे माझे तमाम जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांच्यासाठी आपण एक व्हिडिओ सिरीज चालू केलेली आहे. त्यामध्ये आपण पहिला जो टॉपिक आहे संख्याज्ञान, त्या संख्याज्ञानावरती आधारित जे काही संख्येचे प्रकार आहेत ते पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले होते, ज्याच्यामध्ये आपण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या या संख्येच्या प्रकारांचा अभ्यास केला होता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मूळ संख्या कशाला म्हणायचं, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या या तीन संख्यांचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. आजचा आपला जो टॉपिक आहे मूळ संख्या, ज्याला आपण मराठीमध्ये मूळ संख्या आणि इंग्लिशमध्ये प्राईम नंबर्स असं म्हणतो. प्राईम नंबर्स. ठीक आहे. बघा, मूळ संख्या कशाला म्हणायचं, ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो आणि एकने भाग जातो त्या संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो. मूळ संख्या ही एकपेक्षा मोठी असते. लक्षात घ्या, एक ही मूळ संख्या नाही आहे. ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो, ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो आणि एकने भाग जातो ती संख्या आपली मूळ संख्या असते. बरोबर आहे. मग 1 पासून तर 100 पर्यंत महत्त्वाचं जे आहे आपलं, 1 पासून तर 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत आणि कोणत्या कोणत्या आहेत ते आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर बघा, लक्षात घ्या, ज्या संख्येला अशी संख्या की त्या संख्येला त्याच संख्येने व एकने भाग जात असेल, है ना, ज्या संख्येला त्याच संख्येने व एकने भाग जात असेल तर त्या संख्येला आपण मूळ संख्या असं म्हणतो. बरोबर आहे. काय म्हणतो? मूळ संख्या असं म्हणतो. मूळ संख्या ही एकपेक्षा मोठी असते. एक ही मूळ संख्या नाही आहे. बघा, लक्षात घ्या, एक ही जी संख्या आहे ती मूळ संख्या नाही आहे. मग बघा, लक्षात घ्या, आता 1 पासून तर 100 पर्यंतच्या ज्या मूळ संख्या आहेत त्या आपण बघून घेऊ. मूळ संख्या ओळखण्यासाठी आपण असंही म्हणू शकतो की जी संख्या इतर कोणत्याच पाड्यामध्ये नसते, म्हणजे जी संख्या त्याच पाड्यामध्ये असते, है ना, ती संख्या इतर कोणत्याच पाड्यामध्ये आपल्याला बघायला भेटत नाही, तर त्या संख्येला आपण मूळ संख्या असं म्हणतो. मित्रांनो, मूळ संख्या ओळखता येण्यासाठी आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या येणं पण गरजेचं आहे. जर आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या जर येत असेल, म्हणजेच कोणत्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो, है ना, त्याला आपण विभाज्यतेच्या कसोट्या असं म्हणतो, त्याला आपण रूल्स ऑफ डिव्हिजिबिलिटी असं म्हणतो. जर त्या तुमच्या चांगल्या पद्धतीने जर पाठांतर असतील तर मूळ संख्या समजायला सोपं जातं. बघा, तर आपली सगळ्यात अगोदरची मूळ संख्या, सुरुवातीची मूळ संख्या आहे 2, है ना. 2 ही मूळ संख्या आहे, कारण 2ला फक्त 2 भाग जातो आणि 1 भाग जातो. बघा, 2 फक्त 2च्याच पाड्यात आहे. 2 ही जी संख्या आहे तिला आपण 2 भागू शकतो आणि 1 भागू शकतो. मग 2ला 2 जर भागितलं तर उत्तर किती येतं? 1. आणि 2ला जर आपण 1 भागितलं तर 1 2 2 हे आपल्याला उत्तर मिळतं. म्हणजे ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो आणि 1 भाग जातो ती संख्या आपली मूळ संख्या असते. मग सुरुवातीची मूळ संख्या, पहिली मूळ संख्या आहे आपली 2. 3ला सुद्धा 3नच भाग जातो आणि 1 भाग जातो, म्हणून 3 सुद्धा मूळ संख्या आहे. बघा, 3 फक्त तुम्हाला 3च्याच पाड्यामध्ये दिसेल, इतर कोणत्याच पाड्यामध्ये 3 दिसणार नाही. म्हणजे 3ला आपण 3 भागू शकतो आणि 1 भागू शकतो. या 3ला जर आपण 3 भागितलं तर उत्तर येतं 1, आणि या 3ला जर आपण 1 भागितलं तर उत्तर येतं 3. बरोबर आहे. म्हणजे या 3ला फक्त 3 आणि 1 भाग जातो. म्हणजे ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो आणि 1 भाग जातो ती संख्या आपली मूळ संख्या असते. बरोबर आहे का नाही? ठीक आहे. किंवा तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता की जी संख्या इतर कोणत्याच पाड्यामध्ये नसते, स्वतःचा पाडा सोडून, ती संख्या आपली मूळ संख्या असते. बरोबर आहे. नंतर 4 ही संख्या आपली मूळ संख्या नाही आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे ना, नोट करून ज्याला आपण ठेवू शकतो. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सम संख्या कशाला म्हणायचं ते बघितलं होतं, है ना. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी कोणताही अंक असेल तर ती संख्या सम संख्या असते. लक्षात घ्या, जी संख्या सम संख्या असते, है ना, किंवा सम संख्या, सम संख्या कधीच मूळ संख्या नसते. लक्षात घ्या, सम संख्या कधीच मूळ संख्या नसते. लक्षात घ्या, जी संख्या सम संख्या असते ती कधीच मूळ संख्या बनत नाही. लक्षात घ्या, हे का नाही. जी संख्या सम असणार, का मूळ बनत नाही ती? कारण की
प्रत्येक सम संख्येला 2ने भाग जातो, प्रत्येक सम संख्येला 2ने भाग जातो म्हणून ती मूळ संख्या बनत नाही। मूळ संख्येची व्याख्या काय, त्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग गेला पाहिजे। मात्र तुम्हाला सर्वांना माहिती आहे की प्रत्येक सम संख्येला 2 भाग जातो म्हणून ती कधीच मूळ संख्या बनत नाही। आणि एक लक्षात घ्या, त्याच्यामध्ये अपवाद आहे फक्त 2 है ना। अपवाद कोणता आहे, फक्त 2, कारण की 2 ही सम संख्या तर आहेच आहे, मग ती मूळ संख्या पण आहे। त्याच्यामध्ये अपवादात्मक लक्षात ठेवायचं की 2 ही सममूळ संख्या आहे। नंतर 5 मूळ संख्या आहे का, हो 5 मूळ संख्या आहे, कारण 5 फक्त 5च्या पाड्यामध्ये आहे, इतर कोणत्याच पाड्यात नाही। 6 सम संख्या आहे म्हणून ती मूळ संख्या नाही। 7 मूळ संख्या आहे, कारण 7 फक्त 7च्याच पाड्यात आहे, इतर कोणत्याच पाड्यामध्ये नाही। 8 ही सम संख्या आहे म्हणून ती मूळ संख्या होणार नाही। 9 ही 3च्या पाड्यामध्ये आहे म्हणून 9 सुद्धा आपली मूळ संख्या होणार नाही, कारण 3 त्रिक 9, 9ला जे आहे 3 भाग जातो, बरोबर आहे। 10 सुद्धा आपली मूळ संख्या होणार नाही, कारण की 10 ही समसंख्या आहे। जी संख्या समसंख्या असते, समसंख्या कधीच मूळ संख्या नसते, एवढं लक्षात आपल्याला ठेवायचं आहे। ठीक आहे, मग लक्षात घ्या 2 पासून तर 10 पर्यंत एकूण 4 मूळ संख्या आहेत, एवढं लक्षात ठेवा। 11 ही मूळ संख्या आहे, कारण 11 फक्त 11च्या पाड्यामध्ये आहे। नंतर 12 मूळ संख्या नाही, कारण ती सम संख्या आहे। 13 ही मूळ संख्या आहे, कारण 13 फक्त 13च्याच पाड्यात आहे। ठीक आहे, 14 सम संख्या आहे म्हणून ती मूळ संख्या नाही, बरोबर आहे। 15 ही 3च्या पाड्यात आहे है ना। आता बघा 15ला जर आपण बघितलं तर ती 3च्या पाड्यात आहे, 5च्या पाड्यात आहे, बरोबर आहे का नाही। ती 15च्या तर आहेच आहे का नाही। मग 15ला 3 पण भाग जातो है ना, 3 5 15, 15ला 5 पण भाग जातो, 5 त्रिक 15, म्हणून ती मूळ संख्या होणार नाही। मूळ संख्या होण्यासाठी ती संख्या फक्त त्याच पाड्यामध्ये पाहिजे आणि तिला 1 भाग गेला पाहिजे, बरोबर आहे का नाही। ती संख्या आपली कोणती संख्या असते, मूळ संख्या असते, बरोबर आहे का नाही। तर बघा लक्ष द्या, नंतर 16 मूळ संख्या आहे का, नाही, कारण 16 सम संख्या आहे, ती मूळ संख्या होणार नाही। जी संख्या सम संख्या दिसती ती संख्या कधीच मूळ संख्या होणार नाही। 17 ही मूळ संख्या आहे, कारण की 17 फक्त 17च्याच पाड्यामध्ये आहे है ना। 18 मूळ संख्या नाही, कारण 18 3च्या पाड्यात आहे, 2च्या पाड्यात आहे है ना, 3च्या पाड्यात आहे, 2च्या पाड्यात आहे, 3च्या पाड्यात आहे, नंतर 6च्या पाड्यात आहे, 9च्या पाड्यात आहे, म्हणून ती संख्या ही मूळ संख्या होणार नाही। बघा 19 फक्त 19च्याच पाड्यात आहे म्हणून 19 ही झाली आपली मूळ संख्या। बघा लक्ष द्या, 19ला कोणत्याच संख्येनं भाग जात नाही, ती कोणत्याच पाड्यामध्ये नाही, ती स्वतःच्या पाड्यात आणि तिला फक्त 1 भाग जातो म्हणून 19 ही आपली मूळ संख्या आहे। बघा तर 11 पासून 20 पर्यंत आपल्याला 4 मूळ संख्या मिळाल्या आहेत, बरोबर आहे। ठीक आहे, आता बघा 21 मूळ संख्या आहे का, नाही, कारण 21ला 3 भाग जातो, 3 7 21, 7 त्रिक 21, म्हणून ती मूळ संख्या नाही। 22 तर अजिबात नाही, कारण जी संख्या सम संख्या आहे ती कधीच मूळ संख्या नसणार आहे। मग लक्षात घ्या, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मूळ हे बघा सम संख्या आहे, ही सम संख्या आहे है ना, ही सम संख्या आहे, ही सम संख्या आहे, ही सम संख्या आहे, ही सम संख्या आहे, 92 सम संख्या आहे है ना। म्हणजे हा जो बॉक्स आहे 24 सम संख्या आहे, 34 सम संख्या आहे, 44 सम संख्या आहे है ना, 54 सम संख्या आहे, 64 सम संख्या आहे, 74 84 आणि 94 अशा तुम्ही सम संख्या या ठिकाणी काय करू शकता, कॅन्सल आउट करू शकता आणि तरी तुम्ही मूळ संख्या त्याच्यामधून शोधू शकता। बघा 23 मूळ संख्या आहे, कारण की 23 फक्त 23च्याच पाड्यात आहे, इतर कोणत्याच पाड्यामध्ये तुम्हाला 23 दिसणार नाही आणि 23ला कोणत्याच संख्येनं भाग जात नाही। 25 मूळ संख्या आहे का, अजिबात नाही, कारण का 25ला 5 भाग जातो, 5 5 25, म्हणून ती सुद्धा मूळ संख्या नाही। लक्षात घ्या, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 असतं त्या संख्येला सुद्धा आपण मूळ संख्या म्हणत नाही, कारण की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 असणार त्या संख्येला आपण 5 भागू शकतो, म्हणून ती सुद्धा मूळ संख्या बनत नाही। मूळ संख्या हा अगदी महत्त्वाचा भाग आहे संख्येच्या प्रकारामध्ये, त्याच्यावरती एक ना एक प्रश्न आपल्याला पेपरला विचारला जाऊ शकतो, बरोबर आहे। 26 मूळ संख्या नाही, कारण की ती सम संख्या आहे। 27 पण मूळ संख्या नाही, कारण ती 3च्या पाड्यात आहे, 9च्या पाड्यात आहे, बरोबर आहे की नाही। 9 त्रिक 27, 3 9 27, म्हणून सम संख्या ती जी संख्या आहे 27 ती मूळ नाही। 28 पण मूळ संख्या नाही। 29 ही मूळ संख्या आहे, कारण 29 फक्त 29च्या पाड्यात आहे, इतर कोणत्याच पाड्यामध्ये 29 नाही, बरोबर आहे। नंतर 30 मूळ संख्या
नाही आहे, बरोबर आहे का? कारण की ती समसंख्या आहे. 3 10 30, 10 त्रिक 30, 15 दुनी 30 है ना, तिला भाग 5 सक 30 म्हणजे तिला भाग जात नाही, म्हणजे 30ला आपण मूळ संख्या म्हणू शकत नाही. ठीक आहे, बघा मग 21 ते 30च्या दरम्यान आपल्याला फक्त 2 मूळ संख्या मिळालेल्या आहेत. ठीक आहे, मग आता 31 ते 40च्या दरम्यान आपण बघूया. 31 ही आपली मूळ संख्या आहे, कारण 31 फक्त 31च्याच पाड्यात आहे, इतर कोणत्याच पाड्यात नाही. 31ला 31 न भाग जातो आणि 1 न भाग जातो, म्हणून ती झाली आपली मूळ संख्या. 32 मूळ संख्या आहे का? अजिबात नाही, कारण 32 ही समसंख्या आहे. जी समसंख्या असते ती कधीच मूळ संख्या नसते, बरोबर आहे का नाही? ठीक आहे, 33 मूळ संख्या आहे का? नाही, 33ला 3 न भाग जातो, बरोबर आहे की नाही? बघा 33ला आपण 3 न भागू शकतो, 3 1 3, 3 1 3. 33ला आपण 11 नही भागू शकतो, 11 त्रिक 33 आहे का नाही? म्हणून ती आपली मूळ संख्या होणार नाही. 34 मूळ संख्या नाही, 35ही नाही, कारण 7 5 35 होतं, 5 7 35 होतात आहे ना. 36 मूळ संख्या आहे का? नाही, ती समसंख्या आहे. हां, 37 आपली मूळ संख्या होऊ शकते, कारण की 37 फक्त 37च्या पाड्यामध्ये आहे, बरोबर आहे का नाही? 38 मूळ संख्या नाही, 13 त्रिक 39 होतात. आणि हे बघा 39 जे आहे ना, 39 जे आहे त्याला 3 न भाग जातो है ना, 3 1 3 आणि 3 त्रिक 9, म्हणून ती सुद्धा मूळ संख्या होणार नाही. आणि 39 हे 13च्या पण पाड्यात आहे, त्याच्यासाठी आपले पाढे 20 पर्यंत का होईना हे व्यवस्थित पद्धतीने पाठांतर पाहिजे, तर तुम्हाला मूळ संख्या समजण्याला अडचण येणार नाही है ना. 13 त्रिक 39 म्हणजे 39 ही आपली मूळ संख्या नाही. ठीक आहे, आणि 40 ही मूळ संख्या नाही, कारण ती समसंख्या आहे, तिच्या एकक स्थानी किती आहे? 0 आहे ना. बघा मग 31 पासून तर 40 पर्यंत आपल्याला एकूण किती मूळ संख्या मिळाल्या? 2 मूळ संख्या मिळाल्या. ठीक आहे, 41 मूळ संख्या आहे का? हो, 41 ही मूळ संख्या आहे, कारण 41 फक्त 41च्याच पाड्यामध्ये आहे, बरोबर आहे. ठीक आहे, 42 समसंख्या आहे, ती मूळ संख्या नसणार आहे. 43 ही आपली मूळ संख्या आहे, कारण 43 फक्त 43च्याच पाड्यात आहे. आणि चेक करा, 43ला कोणत्याच संख्येने भाग जात नाही, बरोबर आहे का नाही? ठीक आहे, बघा 44 समसंख्या आहे, म्हणून ती मूळ संख्या नव्हती. 45ला 5 न भाग जातो, 5 नम 45, 9 5 45, म्हणून त्या ठिकाणी सुद्धा ती बघा हे का नाही, एकक स्थानी जर 0 आणि 5 असेल एकक स्थानी, तर ती मूळ संख्या नसते, मूळ संख्या नसते. लक्षात घ्या, एकक स्थानी जर 0 आणि 5 असेल तर ती संख्या सुद्धा मूळ संख्या नसते. का? त्याच्या पाठीमाग कारण काय? कारण त्या संख्येला आपण 5 न भागू शकतो, बरोबर आहे का नाही? मग ती मूळ संख्या नसते है ना. 46 समसंख्या आहे, म्हणून ती पण मूळ संख्या नसणार आहे. हा, 47 मूळ संख्या आहे, कारण 47 फक्त 47च्याच पाड्यामध्ये. विचार करा, त्याला कोणत्याच संख्येनं भाग जात नाही, ना तिला 2 न भाग जात, ना त्याला 3 न भाग जात. 3 न भाग जाण्यासाठी कसोटी काय आहे? मी सुरुवातीलाच सांगितलं की मूळ संख्या समजण्यासाठी पाढे तर व्यवस्थित पद्धतीने पाठांतरच पाहिजे, परंतु आपल्या ज्या विभाज्यतेच्या कसोट्या आहे त्या कसोट्या जर व्यवस्थित पद्धतीने तुमच्या पाठांतर असतील, तुमच्या जे लक्षात असतील, तर मूळ संख्या समजायला अडचण येत नाही. ठीक आहे, बरोबर आहे. तर चला बघूया, 47 मूळ संख्या आहे, कारण 47ला 3 न 4 न कोणत्याच संख्येनं भाग जात नाही है ना. 48 मूळ संख्या नाही, कारण 48 समसंख्या आहे, 6 8 48, बरोबर आहे की? म्हणून 24 दुनी 48, म्हणून ती संख्या समसंख्या नाही, मूळ संख्या नाही आहे. सॉरी, 49 पण नाही आहे, कारण 7 7 49 होतात, 7च्या पाड्यात 49 आहे, म्हणून ती पण मूळ संख्या नाही. 50 तर मूळ संख्या अजिबात नाही, कारण ती संख्या समसंख्या आहे. ठीक आहे, म्हणून लक्षात घ्या, 41 पासून तर 50 पर्यंत आपल्याला किती मूळ संख्या मिळाल्या? 3 मूळ संख्या मिळाल्या. आता 51 पासून तर 60 पर्यंत 51 मूळ संख्या आहे का? नाही, 17 त्रिक 51 होतात. आणि एक लक्षात घ्या, 3ची कसोटी तुम्हाला सर्वांना माहिती असेल. बघा 51च्या बाबतीमध्ये 51 ही संख्या जर आपण बघितली आहे का नाही, आता 3ची कसोटी काय सांगते बाळांनो? तर 3ची कसोटी मित्रांनो आपल्याला काय सांगते? ज्या संख्येतील अंकाच्या बेरजेला 3 ने भाग जातो है ना, ही संख्या आहे, या संख्येतील अंकाची बेरीज करा, त्या अंकाच्या बेरजेला जर 3 न भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 3 न भाग जातो. मग बेरीज केली 5 आणि 1चे आपल्याला 6 मिळाले. 6 हे 3च्या पाड्यात आहे, किंवा 6ला 3 न भाग जातो, म्हणून या संख्येला सुद्धा 3 न भाग जातो, म्हणून ही आपली मूळ संख्या कदापि होणार नाही, बरोबर आहे का नाही? ठीक आहे, तर बघा लक्षात घ्या, मग 51 मूळ संख्या नाही. हा, 53 आपली मूळ संख्या होऊ शकते, कारण होऊ शकते नाही, 53 ही मूळ संख्याच आहे, कारण 53 ही इतर कोणत्याच पाड्यामध्ये नाही. 53ला फक्त 53 न भाग जातो आणि 1 न भाग जातो. ठीक आहे, बघा 54 तर मूळ संख्या नाही, ती समसंख्या आहे ना. हे बघा एकक स्थानी 5 आहे, एकक स्थानी जर 5 असेल तर ती मूळ संख्या नसते है ना. 11 5 56 ही समसंख्या आहे, म्हणून मूळ संख्या नसणार आहे. आता बघा लक्षात घ्या, 57 है ना,
57. आता 57ला कोणत्या संख्येने भाग जातो? 19 तर होताच, परंतु 57ला 3 पण भाग जातो. बघा आपण काय सांगितलं, 2 तर जाणार नाही कारण ती समसंख्या नाही आहे, ती विषम संख्या आहे. बरोबर आहे, समसंख्या आणि विषम संख्या आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये शिकलेलो आहे. मग 5 + 7 किती होतात? 12 है ना. 3 12ला भाग जातो है ना, 3 12ला भाग जातो. मग ही संख्या, ही जी पूर्ण 57 ही जी संख्या आहे 3 ने विभाज्य आहे. मग या संख्येला 3 न भाग जातो म्हणून ती आपली मूळ संख्या अजिबात नसणार आहे. बरोबर आहे, ठीक आहे. तर ओके, बघा नंतर 58 मूळ संख्या आहे का? नाही, कारण ती समसंख्या आहे. ठीक आहे, बरोबर आहे. बघा 59 मूळ संख्या आहे का? हो, 59 ही मूळ संख्या आहे, कारण 59ला कोणत्याच संख्येने भाग जात नाही आणि ती इतर कोणत्याच पाड्यामध्ये सुद्धा नाही आहे. 9 आणि 5 किती होतात? 14, म्हणजे 3च्या पाड्यात 14 नाही, 3ची कसोटी लागत नाही. बरोबर आहे, 59 सुद्धा मूळ संख्या आहे. मग लक्षात घ्या, 60 मूळ संख्या नाही कारण ती समसंख्या आहे. मग 51 पासून तर 60 पर्यंत आपल्याला किती मूळ संख्या मिळाल्या? तर 51 पासून तर 60 पर्यंत आपल्याला 2 मूळ संख्या मिळाल्या. ठीक आहे, बघा 61 मूळ संख्या आहे का? हो, 61 ही मूळ संख्या आहे, कारण 61 ही इतर कोणाच्याच पाड्यामध्ये नाही. बरोबर, 61ला फक्त 61नच भाग जातो म्हणून ती आपली मूळ संख्या आहे. बघा 63ला आपण मूळ संख्या म्हणू शकतो का? 62 नाही आहे कारण ती समसंख्या आहे. 63 मूळ संख्या आहे का? नाही. बघा 21 त्रिक 63 होतात, परंतु 63ला आपण 3 पण भागू शकतो. 6 आणि 3 9 होतात ना, 3 2 6 आणि 3 1 3, मग ती मूळ संख्या होणार नाही. बरोबर आहे, ठीक आहे. तर चला बघूया पुढचा पॉईंट. नंतर 65 ही मूळ संख्या आहे का? नाही, कारण तिच्या एकक स्थानी 5 आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 5 असतो त्या संख्येला 5 न भाग जातो म्हणून ती मूळ संख्या नाही. 66 मूळ संख्या आहे का? नाही, कारण ती समसंख्या आहे. 11 सगळं 66 होतात. हां, 67 ही आपली मूळ संख्या आहे, कारण 67ला फक्त 67नच भाग जातो. आणि बघा इथं 2ची पण कसोटी लागत नाही, 3चीही लागत नाही, कारण 7 आणि 6 13 होतात, 3च्या पाड्यात 13 नाही, म्हणजे या ठिकाणी आपण याला 3 न भागू शकत नाही. ना 4ची कसोटी लागत, ना 5ची कोणतीच कसोटी इथं लागत नाही, म्हणून ती संख्या झाली आपली मूळ संख्या. ठीक आहे, बघा 68 मूळ संख्या आहे का? नाही, कारण ती समसंख्या आहे. 69 तर मूळ संख्या अजिबात नाही, कारण 69ला आपण 3 न भागू शकतो. 3 2 6, 3 3 9 आहे का नाही, मग ती मूळ संख्या होईल का? अजिबात नाही. ती संख्या फक्त त्याच पाड्यात पाहिजे, तिला इतर कोणत्याच संख्येनं भाग नाही गेला पाहिजे. बरोबर आहे, मग लक्षात घ्या 70 ही मूळ संख्या आहे का? नाही, कारण ती समसंख्या आहे. मग या ठिकाणी परत 61 ते 70च्या दरम्यानमध्ये आपल्याला 2 मूळ संख्या मिळालेल्या आहेत. ठीक आहे, आता बघूया 71 ते 80च्या दरम्यान. 71 ही मूळ संख्या आहे का? बरोबर आहे, 71 ही आपली मूळ संख्या आहे का? तर हो, 71 ही मूळ संख्या आहे, कारण 71 ही कोणाच्याच पाड्यामध्ये नाही. बरोबर आहे का? ठीक आहे, 9 8 72 होतात, लक्षात घ्या. 71 नाही, कारण 71 ही आपली मूळ संख्या आहे. नंतर 73 ही सुद्धा आपली मूळ संख्या आहे, कारण की 73 ही इतर कोणाच्याच पाड्यामध्ये नाही. चेक करून बघू शकता तुम्ही. 73 बघा 7 आणि 3 10 होतात, 3च्या तर पाड्यात नाही आहे. 2 न भाग तर जाणार नाही, कारण ती विषम संख्या आहे ना. आणि इतर कोणत्याच पाड्यामध्ये ही 73 संख्या नाही आहे, म्हणून 73 झाली आपली मूळ संख्या. 74 मूळ संख्या होणार नाही, कारण ती समसंख्या आहे. 75 पण होणार नाही, 15 5 75 आणि एकक स्थानी 5 आहे, म्हणून ती मूळ संख्या नसते. बरोबर, तिला 5 न भाग जातो. 76 मूळ संख्या आहे का? अजिबात नाही, कारण की तिला 2 न भाग जातो, ती समसंख्या आहे. समसंख्या कधीच मूळ संख्या होत नाही. 11 7 77, 78 समसंख्या आहे. 79 मूळ संख्या आहे का? तर बघा 79 मूळ संख्या आहे का? 9 आणि 7 किती होतात? 16, 3च्या पाड्यामध्ये 16 नाही आहे, म्हणजे 79 झाली ही आपली मूळ संख्या. बरोबर आहे का नाही? 80 ही मूळ संख्या आहे का? तर नाही, 80 मूळ संख्या का नाही आहे? कारण ती समसंख्या आहे. मग लक्षात घ्या 71 पासून तर 80 पर्यंत आपल्याला किती मूळ संख्या मिळाल्या? तर एकूण 3 मूळ संख्या आपल्याला मिळाल्या. ठीक आहे, 81 पासून तर 90 पर्यंत चेक करायचं आहे. 81 मूळ संख्या नाही आहे, कारण 9 9 81 होतात आणि 81ला 3 पण भाग जातो. बघा 81 है ना, 8 आणि 1 9, 3च्या पाड्यात 9 आहे, म्हणजे आपण हिला 3 डिवाइड करू शकतो. बरोबर आहे का? 3 भाग जातो, म्हणून या ठिकाणी 9 9 81 तर होताच, परंतु याला 3 पण भाग जातो, म्हणून ही संख्या मूळ संख्या नसणार आहे. बरोबर आहे, ठीक आहे. 82 मूळ संख्या आहे का? तर नाही, 82 समसंख्या आहे. हां, 83 मूळ संख्या आहे का? हो, कारण की 83 मूळ संख्या आहे. 83ला फक्त 83नच भाग जातो,
83 इतर कोणत्याच पाड्यामध्ये नाही आहे. ठीक आहे. नंतर 84 सम संख्या आहे. 85 मूळ संख्या नाही होणार कारण एकक स्थानी 5 आहे. 86 सम संख्या आहे म्हणून ती मूळ संख्या होणार नाही. 87 मूळ संख्या नाही आहे. चेक करा. 87 म्हणजे काय, 8 आणि 7 किती होतात, 15. 15 म्हणजे 3च्या पाड्यात आहे 15. 3च्या पाड्यात 15 आहे म्हणजे हिला आपण 3 न भागू शकतो. बघा 3 2 6, 2 उरले, 3 9 27, भाग जातो. बरोबर आहे का नाही. ठीक आहे, ठीक आहे नाही. मग या ठिकाणी आपण याला काय म्हणू शकत नाही, मूळ संख्या म्हणू शकत नाही 87ला. ठीक आहे. तर बघा नंतर 88, 11 8 88 सम संख्या भाग जाणार नाही. 89 मूळ संख्या आहे का, हो 89 मूळ संख्या आहे कारण 89 फक्त 89च्याच पाड्यामध्ये आहे. ठीक आहे, 89 फक्त 89च्याच पाड्यामध्ये आहे. 8 आणि 9 होतात 17, 3च्या पाड्यात 17 नाही म्हणजे इथं 3ची पण कसोटी लागत नाही आणि आपण इथं कोणत्याच संख्येनं भागू शकत नाही. 90 तर मूळ संख्या अजिबातच नाही आहे. आता बघा, ठीक आहे, 91 मूळ संख्या आहे का, हो 91 मूळ संख्या आहे. 13 साती 91 नाही. बघा 91 मूळ संख्या नाही आहे कारण की 13 साती किती होतात, 91. 91ला 13नं भाग जातो है ना, 13 साती 91. बरोबर आहे. 92 मूळ संख्या आहे का, नाही. 93 मूळ संख्या आहे का, नाही कारण 93ला 3 न भाग जातो. 94 तर सम संख्या आहे. 95ला पण 5 न भाग जातो. 96 सम संख्या आहे. हां, आता ही 97 ही आपली मूळ संख्या आहे कारण 97 ही इतर कोणत्याच पाड्यामध्ये नाही. 97 ही फक्त 97च्याच पाड्यामध्ये आहे, इतर कोणत्याच पाड्यामध्ये 97 तुम्हाला दिसणार नाही. ठीक आहे. 98 ही सम संख्या आहे म्हणून ती मूळ संख्या नसणार आहे. 99 ही 3 न भाग जाते, 11 न भाग जाते, 11 99 होत्या आणि 99ला 3 न पण भाग जातो म्हणून ती सुद्धा आपली मूळ संख्या नसणार आहे. आणि 100ला 2 न भाग जातो, 5 न भाग जातो, 10 न भाग जातो, बरोबर की नाही, 20 न भाग जातो, 25 न भाग जातो म्हणून ती पण आपली मूळ संख्या होणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला 1 पासून तर 100 पर्यंतच्या मूळ संख्या मिळालेल्या आहे. तर इथं आपल्याला किती मूळ संख्या मिळाल्या, तर इथं 4 मिळाल्या. इथं किती मिळाल्या, तर 4 मिळाल्या. 11 पासून तर 20 पर्यंत, 21 पासून तर 30 पर्यंत आपल्याला 2 मूळ संख्या मिळाल्या है ना. 31 पासून तर 40 पर्यंतच्या आपल्याला परत 2 मूळ संख्या मिळाल्या. 41 पासून तर 50 पर्यंत आपल्याला 3 मूळ संख्या मिळाल्या. 51 पासून तर 60 पर्यंत आपल्याला 2 मूळ संख्या मिळाल्या. 61 पासून ते 70 पर्यंत आपल्याला 2 मूळ संख्या मिळाल्या है ना. 71 पासून तर 80 पर्यंत 3 मूळ संख्या मिळाल्या आणि 81 पासून 90 पर्यंत 2 आणि 91 पासून तर 100 पर्यंतच्या 1 अशा आपल्याला ह्या मूळ संख्या मिळालेल्या आहेत. आता जर आपण यांची बेरीज केली है ना, 4 आणि 4 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12, 12 आणि 3 15, 15 आणि 2 17, 17 आणि 2 19, 19 आणि 3 22, 22 आणि 2 24, 24 आणि 1 25 आपल्याला एकूण मूळ संख्या मिळाल्या हे का नाही. एकूण मूळ संख्या मिळाल्या 25. तर बघा 1 पासून तर 100 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या किती आहेत, 25. बरोबर आहे. एकदम सोपा भाग आहे. आपण जर एकदा संख्येकडे नजर फिरवली तर आपल्याला पाहताच क्षणी त्या ठिकाणी मूळ संख्या समजू शकतात. ठीक आहे, अगदी सोपं आहे. मग प्रश्न विचारला जाऊ शकतो 1 पासून तर 100 पर्यंतच्या मूळ संख्या किती आहेत, 25. आणि दुसरा प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की 1 पासून 50 पर्यंतच्या मूळ संख्या किती आहेत. मग 50 पर्यंत जर आपण काउंट केलं तर इथपर्यंत 4 आणि 4 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12 आणि 3 15. मग 1 ते 50 मध्ये 1 ते 50 मध्ये है ना 15 मूळ संख्या आहे. 15 मूळ संख्या बरोबर आहे का. 1 ते 50 मध्ये मूळ संख्या किती आहेत, तर 15 आहे. आणि 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती आहेत, तर 25 आहेत. मूळ संख्या 25 आहेत. आणि 51 ते 100, 51 ते 100च्या मध्ये है ना, 51 ते 100च्या मध्ये आता इथं जर 15 आहे तर इथं किती असतील, 10 मूळ संख्या असतील. बरोबर आहे का, 10 मूळ संख्या असतील. बरोबर आहे. एकदम सोपा भाग आहे मूळ संख्येचा. आय होप मूळ संख्या ही संकल्पना तुम्हाला कळली असेल. ठीक आहे, तर बघूया पुढचा पॉईंट. बघा पोलीस भरतीच्या गणितामध्ये काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. आपण शिकतोय पोलीस भरतीचं गणित. 1 ते 50च्या दरम्यान 15 मूळ संख्या आहेत जे आपण आत्ता बघितलं. थेरटिकल ह्या गोष्टी लक्षात ठेवा. 1 ते 100च्या दरम्यान 1 ते 50च्या दरम्यान 15 आहेत. 1 ते 100च्या दरम्यान
25 बघा 25 मूळ संख्या आहेत. आपण आत्ता बघितलं पाठीमागं. सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. बघा आपण आत्ता बघितलं. ठीक आहे, सर्वात लहान मूळ संख्येची सुरुवात कुठून होते? 2 पासून. म्हणून सर्वात लहान मूळ संख्या ही 2 आहे. सर्वात मोठी मूळ संख्या सांगता येत नाही. मूळ संख्या फक्त 100 पर्यंत नाही आहे, 1000 लाख कोटीपर्यंत ही मूळ संख्या आहे. पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे 100 पर्यंत, म्हणून आपण 100 पर्यंतचा अभ्यास केलेला आहे. ठीक आहे, बघा सॉरी, सर्वात लहान मूळ संख्या आहे 2. 2 ला सममूळ संख्या म्हणतात है ना. जी 2 आहे तिला आपण सममूळ संख्या म्हणतो. का? कारण की 2 ही संख्या सम पण आहे आणि मूळ पण आहे है ना. सम पण आहे आणि मूळ पण आहे, म्हणून तिला आपण सममूळ संख्या असं त्या ठिकाणी म्हणतो. बरोबर आहे की नाही? सममूळ संख्या. आणि मग जेवढ्या ही मूळ संख्या अवेलेबल आहे है ना, जेवढ्या ही मूळ संख्या अवेलेबल आहे त्या मूळ संख्यामध्ये जर तुम्हाला प्रश्न विचारला की सममूळ संख्या किती आहे, तर ती एकमेव आहे. आणि ती एकमेव कोणती आहे? तर 2 आहे. ठीक आहे, हा प्रश्न लक्षात ठेवा, हा पॉईंट महत्त्वाचा आहे. बघा इथं लिहिलेलं आहे संपूर्ण मूळ संख्येत फक्त 2 एकमेव सममूळ संख्या आहे. बघा लक्षात घ्या, फक्त 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. सर्वात मोठी मूळ संख्या सांगता येत नाही. बरोबर आहे का नाही? सर्वात मोठी जी मूळ संख्या आहे ती आपण सांगू शकत नाही. ठीक आहे, तर चला बघूया पुढचा पॉईंट. लिहून घेऊ शकता, पॉज करून याला तुम्ही लिहून घेऊ शकता. पुढचा पॉईंट आपण बघूया. बघा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे आता पुढचा है ना, जोडमूळ संख्या. ठीक आहे, कोणत्या संख्या? जोडमूळ संख्या आता आपल्याला बघायच्या आहेत. बघा मग जोडमूळ संख्या कोणाला म्हणायच्या? ठीक आहे, आपण ज्याला ट्विन प्राईम नंबर असं म्हणतो, जोडमूळ संख्या. मग जोडमूळ संख्या कोणत्या आहे? ज्या मूळ संख्येच्या जोडीत है ना, ज्या मूळ संख्येच्या जोडीमध्ये है ना 2चा फरक असतो. बघा लक्षात घ्या, ज्या मूळ संख्येच्या जोडीमध्ये, जोडी म्हणजे दोघी 2 मूळ संख्या असतात, त्या मूळ संख्येच्या जोडीमध्ये 2चा जर फरक असेल है का नाही, तर त्या संख्येला आपण काय म्हणतो? जोडमूळ संख्या असं म्हणतो. आता बघा फरक या शब्दाचा अर्थ आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितला होता. अगदी एक एक पॉईंट त्या ठिकाणी एक्सप्लेन करून तुम्हाला सांगितलं जाणार आहे की जो तुमच्या पोलीस भरतीच्या गणितामध्ये तुम्ही जी पोलीस भरतीची तयारी करताय, बरोबर आहे, अगदी बेसिकपासून जो विद्यार्थी बेसिकपासून पोलीस भरतीची तयारी करतोय त्याने बिनधास्तपणे या ठिकाणी तुमच्या प्रत्येक पॉईंटचं सोल्युशन आपल्याकडे घेतल्या जाईल. ठीक आहे, बघा तर फरक या शब्दाचा अर्थ काय होतो आपण पाठीमागच्याही व्हिडिओमध्ये बघितला की मोठी संख्या काय, मोठी संख्या वजा लहान संख्या हा नेहमी फरक असतो. बघा लहान मोठ्या संख्येतूनच लहान संख्येला वजा करणे म्हणजे फरक असतो. मग त्यांनी काय सांगितलं? ज्या मूळ संख्येच्या जोडीत 2चा फरक असतो त्या संख्येला आपण जोडमूळ संख्या असं म्हणतो. मग मित्रांनो उदाहरणार्थ बघा 29 आणि 31 ह्या आपल्या मूळ संख्या होत्या. बघा है ना, 29 आणि 31 ह्या आपल्या मूळ संख्या होत्या. बरोबर आहे, बघा लक्ष द्या, 29 आणि 31 हे बघा 29 आणि 31 मूळ संख्या आहे. बरोबर आहे. 3 आणि 5 ह्या सुद्धा आपल्या मूळ संख्या आहे. बघा लक्षात घ्या, 3 आणि 5 ह्या सुद्धा आपल्या मूळ संख्या आहे. नंतर 5 आणि 7 ह्या सुद्धा आपल्या मूळ संख्या आहे. बरोबर आहे का नाही? नंतर बघा 2 आणि 3 ह्या सुद्धा आपल्या मूळ संख्या आहे. आपण जोड्या घेतोय. आता बघा यांच्यामधला जर आपण फरक घेऊन बघितला, ठीक आहे, यांच्यामधला आता आपण फरक घेऊन बघू. आपण संख्येच्या जोड्या घेतलेल्या आहे. आता या जोड्यांमधला फरक आपण घेऊन बघू. आता यांच्यामधला जर आपण फरक घेतला तर फरक काय येईल? 31 वजा 29. बघा मी तुम्हाला आत्ता सांगितलं फरक हा काय असतो? मोठी संख्या वजा लहान संख्या. मोठी संख्या 31, लहान संख्या 29, फरक कितीचा आला? 2. म्हणजे ही आपली जोडमूळ संख्येची जोडी आहे. ठीक आहे, बघा लक्षात घ्या, नंबर 2ला फरक बघा, फरक मोठी संख्या वजा लहान संख्या, 5तून 3 गेले 2, फरक 2चा आला. म्हणजे ही जोडी आपली जोडमूळ संख्येची आहे. ज्या मूळ संख्येच्या जोडीमध्ये 2चा फरक असतो ती संख्या आपली काय असते? त्या संख्येला आपण काय म्हणतो? जोडमूळ संख्या असं म्हणतो. आता याच्यामध्ये आपण फरक बघूया. बघा फरक
7 वजा 5, 7तून 5 गेले 2, मग ही सुद्धा आपली जोडमूळ संख्येची जोडी आहे. आता बघा लक्षात घ्या, आपण 2 आणि 3 मधला फरक बघूया. 2 आणि 3 ह्या दोन्ही आपल्या मूळ संख्या आहे. मग यांच्यामध्ये फरक आहे का 2चा? बघा आता आपण फरक बघूया. फरक ठीक आहे, 3 - 2, 3तून 2 गेला 1, ही आपली जोडमूळ संख्येची जोडी नाही. बरोबर आहे, जोडमूळ संख्येची जोडी नाही. मग लक्षात घ्या, ज्या मूळ संख्येच्या जोडीमध्ये कितीचा फरक असणार? 2चा फरक असणार. ती संख्या आपली कोणती संख्या असणार? जोडमूळ संख्या असणार. आता बघा या ठिकाणी 31 आणि 37 ह्या सुद्धा जोडमूळ संख्या आहे. बरोबर आहे का? 31 आणि 37, पाचवं उदाहरण, 31 आणि 37 हे आपल्या जोडमूळ संख्या आहे. मग यांच्यामधला ह्या मूळ संख्या आहे. मग यांच्यामधला फरक घेऊन बघूया आपण. मग 37 वजा 31 है ना, 7तून 1 गेला 6, 3तून 3 गेले 0, मग फरक 2चा आला का? नाही. मग फरक 2चा नाही, म्हणून ही जोडमूळ संख्येची जोडी नाही किंवा या जोडमूळ संख्या नाही. बरोबर आहे. बघा अजून आपण बघूया. ठीक आहे, 59 आणि 61 मध्ये 2चा फरक आहे. बरोबर आहे हे का नाही? बघा मूळ संख्या आहे आपल्या 59 आणि 61. बरोबर आहे का? 59 आणि 61, मग यांच्यामधला जर आपण फरक घेतला है ना, 61 वजा 59, तर यांच्यामध्ये फरक कितीचा आला? 2चा. मग ही आपली जोडमूळ संख्येची जोडी आहे. मग हे एक लक्षात घ्या, 1 पासून तर 100 पर्यंत अशा जोडमूळ संख्येच्या जोड्या किती मिळतील आपल्याला? तर 8 जोड्या त्या ठिकाणी मिळतील. जोड्या त्या ठिकाणी आपल्याला मिळतील. तुम्ही चेक करून बघू शकता. ठीक आहे, तर बघा पुढचा पॉईंट आहे आपला सहमूळ संख्या. बघा हा महत्त्वाचा भाग आहे. सहमूळ संख्येला आपण इंग्लिशमध्ये को प्राईम नंबर असं म्हणतो. बघा को प्राईम नंबर, आणि त्याला आपण ट्विन प्राईम नंबर म्हणतो जोड मूळ संख्येला. ज्या दोन संख्येचा सामायिक विभाजक 1 असतो. बघा ज्या दोन संख्येचा सामायिक विभाजक 1 असतो है ना, त्या संख्येला आपण काय म्हणतो? सहमूळ संख्या असं म्हणतो. ज्या दोन संख्येचा सामायिक विभाजक 1 असतो है ना, त्या संख्येला सहमूळ संख्या म्हणतात. सहमूळ संख्या ही मूळ संख्याच असायला पाहिजे असं नाही. आपण उदाहरणार्थ बघून घेऊ. बघा सहमूळ संख्येमध्ये विद्यार्थी थोडंसं कन्फ्यूज असतात. समजून घ्या. समजा मी 5 आणि 6 है ना, अशा दोन संख्या घेतल्या. आता याच्यामध्ये 5 मूळ आहे, 6 मूळ संख्या आहे का? नाही. मग आता बघा 5चे विभाजक कोण आहे? 5चे विभाजक हे बघा इथं काय सांगितलं? विभाजक सामायिक विभाजक 1 पाहिजे. आता बघा 5चे विभाजक कोण आहे? 5ला कशाने भाग जातो? 5ने जातो आणि 1ने भाग जातो. आता 6ला कशाने भाग जातो? 2ने भाग जातो, 3ने भाग जातो, 6ने भाग जातो आणि 1ने भाग जातो. बघा मग 5चे विभाजक 5 आणि 1 हे दोन विभाजक आहे. 6चे 2, 3, 6 आणि 1 हे विभाजक आहे. मग बघा यांच्या दोघांमध्ये 1 आणि 1 हा एकमेव सामायिक विभाजक आहे. 1 हा सामायिक विभाजक आहे. काय आहे? सामायिक विभाजक आहे. म्हणून 5 आणि 6 ही संख्येची जोडी झाली सहमूळ. कोणती जोडी झाली? ही सहमूळ संख्येची जोडी है ना. याला आपण काय म्हणतो? सहमूळ संख्या असं त्या ठिकाणी म्हणतो. अगदी सोपं आहे. समजा आपण 4 आणि 11 घेतले तर बघा 4ला कशाने भाग जातो? 2 न जातो, 4 न जातो आणि 1 न जातो. 11ला कशाने भाग जातो? 1 न आणि 11. मग 1 आणि 1 हा झाला त्यांचा सामायिक विभाजक, म्हणून ही झाली सहमूळ संख्येची जोडी. आता बघा मी या ठिकाणी घेतलं 4 आणि या ठिकाणी घेतले 14. ठीक आहे, 4 आणि 14. मग 4ला कशाने भाग जातो है ना? ही सहमूळ संख्या आहे. सहमूळ संख्या आहे. ही सुद्धा सहमूळ संख्या आहे. सहमूळ संख्या आहे. आता बघा 4ला 2 न भाग जातो है ना, 4 न पण जातो, नंतर 1 न पण जातो, नंतर 2 न जातो, 7 न जातो, 14 न बी जातो आणि 1 न बी जातो. यांचा 1 हा सामायिक विभाजक आहेच आहे, परंतु हे बघा इथं 2 आला आणि इथं 2 आला. मग 2 हा पण सामायिक विभाजक आहे आणि 1 हा पण सामायिक विभाजक आहे. म्हणून 4 आणि 14 सहमूळ संख्येची जोडी नाही. लक्षात घ्या, सहमूळ संख्येची
जोडी नाही. का नाही आहे? तर त्यांचा एकच्या व्यतिरिक्त अजून 2 सुद्धा सामायिक विभाजक आला, म्हणून त्या जोडीला आपण सहमूळ संख्येची जोडी असं म्हणू शकत नाही. अगदी सोपा भाग आहे सहमूळ संख्येचा. ठीक आहे, चला पुढे बघूया. संयुक्त संख्या शेवटचा पार्ट आपला. पुढच्या पार्टमध्ये आपण परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या हा भाग बघून घेऊया. म्हणजे आपला संख्या नावाचा टॉपिक संपून जातो आणि मग संख्येवरती समसंख्येची बेरीज, विषम संख्येची बेरीज है ना, नैसर्गिक संख्येची बेरीज कसे करायचे, त्याचे सूत्र काय आहे ते आपण त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे, बघा, ज्या संख्येला 2 किंवा 2 पेक्षा जास्त संख्येने भाग जातो, एक सोडून एक हा विभाजक सोडून ज्या संख्येला 2 किंवा 2 पेक्षा जास्त विभाजक असतात. समजून घ्या, समजा मी इथं 8 घेतले आहे ना, 8. मग 8ला कोणते विभाजक आहे? 8ला 2 पण भाग जातो, बरोबर आहे. 8ला 4 पण भाग जातो है ना, 8ला 8 पण भाग जातो आणि 8ला 1 पण भाग जातो. 8ला 1 पण भाग जातो. मग 1 सोडून द्यायचं आहे आपल्याला. हा काय करायचा आहे? सोडून द्यायचा आहे. याच्या व्यतिरिक्त 2 किंवा 2 पेक्षा जास्त विभाजक पाहिजे. हा पॉइंट अगदी महत्त्वाचा आहे है ना. ज्या संख्येला 2 किंवा 2 पेक्षा जास्त विभाजक असतात, पण एक हा विभाजक सोडून है ना, आता उरलेले जे ते 2 किंवा 2 पेक्षा जास्त पाहिजे, तर ती संख्या ही आपली संयुक्त संख्या असते, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॉम्पोजिट नंबर असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? कॉम्पोजिट नंबर है ना, म्हणजे संयुक्त संख्या. मग मला सांगा, या संख्येला आता किती विभाजक आहे? तर 3 विभाजक आहे. किती विभाजक आहे? 3 विभाजक आहे. ज्या संख्येला 2 किंवा 2 पेक्षा जास्त विभाजक असतात, ती संख्या आपली संयुक्त संख्या असते. मग ही संख्या आपली कोणती संख्या झाली? संयुक्त संख्या. कोणती संख्या झाली आपली? ही संयुक्त संख्या. उदाहरणार्थ समजा आपण 12 घेतले, 12, बरोबर आहे की नाही? 12. मग 12 ही संयुक्त संख्या आहे का? तर बघा, 2 न भाग जातो, 3 न भाग जातो, 4 न भाग जातो, 6 न भाग जातो है ना, 12 न भाग जातो आणि 1 न भाग जातो. मग 1 सोडून द्या, 1ला सोडून द्या. 1च्या व्यतिरिक्त त्या संख्येला 2 किंवा 2 पेक्षा जास्त विभाजक पाहिजे. मग या संख्येला इतके विभाजक आहे, म्हणून ही संख्या सुद्धा आपली कोणती संख्या झाली? संयुक्त संख्या. मित्रांनो, एक लक्षात घ्या, जी संख्या मूळ संख्या आहे है ना, मूळ संख्येच्या व्यतिरिक्त सर्व संख्या ह्या संयुक्त संख्या आहेत, बरोबर आहे का? एक सोडून बघा, बघा लक्षात द्या, इथं लिहिलेलं आहे मूळ संख्या सोडून सर्व संख्या संयुक्त संख्या आहेत. मूळ संख्या सोडून सर्व संख्या संयुक्त संख्या आहे. मग बघा, लक्षात घ्या, बघा आता एक लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचा मुद्दा, 1 ते 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत आपल्या 25 मूळ संख्या आहे ना. 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहे. आता एक लक्षात घ्या, 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात लहान मूळ संख्या आहे 2. मग 1 ही जी आहे, 1 ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. मग आता बघा, सगळ्या जर 100 मधून आपण 25 संख्या जर काढल्या, मूळ संख्या है ना, 100 एकूण संख्या आहे ना, त्यातल्या जर आपण 25 मूळ संख्या वजा केल्या तर आपल्याला संख्या मिळतात 75 है ना. उर्वरित संख्या किती मिळतात? उर्वरित संख्या मिळतात आपल्याला 75. पण 1 जी आहे, 1 ती मूळ पण नाही आहे आणि संयुक्त पण नाही आहे. मग त्याच्यातून परत 1 मायनस करा, म्हणजे आपल्याला किती संख्या मिळाल्या? 74. मग लक्षात घ्या, 1 ते 100 मध्ये एकूण 74 संयुक्त संख्या आहेत. बघा लक्षात घ्या, 1 ही संख्या मूळही नाही आहे आणि संयुक्तही नाही आहे. लक्षात घ्या, 1 ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. 1 ही संख्या मूळही नाही आहे आणि संयुक्तही नाही आहे. मग लक्षात घ्या, 1 ते 100 मध्ये एकूण संख्या आहे 100.
त्याच्यातून मूळ संख्या वजा झाल्या, उर्वरित संख्या राहिल्या 75. त्या 75 मध्ये एक मूळ पण नाही आहे आणि संयुक्त पण नाही आहे, म्हणून परत एक मायनस झालं, म्हणजे 75 मधून एक गेलं 74, म्हणजे 1 पासून तर 100 पर्यंत एकूण 74 मूळ संख्या आहेत. आणि मग लक्षात घ्या, सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे? सर्वात लहान मूळ संख्या, सर्वात लहान मूळ संख्या 4 आहे. सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे? 4. बघा, 1 ही मूळ संख्या नाही, बरोबर आहे, 1 ही मूळ संख्या नाही, 2 मूळ संख्या आहे म्हणून ती संयुक्त होणार नाही. सर्व मूळ संख्या सोडून संयुक्त संख्या आहे, मग 2 मूळ आहे ती संयुक्त होणार नाही. ठीक आहे, 3 पण मूळ संख्या ती संयुक्त नाही. मग मला सांगा, 4 ही संयुक्त संख्या आहे, कारण 4ला 2 न भाग जातो, 4 न भाग जातो, बरोबर आहे का नाही. नंतर 1 न भाग जातो, 1 सोडून द्या. याच्या व्यतिरिक्त याला 2 विभाजक आहे. ज्या संख्येला 2 किंवा 2 पेक्षा जास्त विभाजक असतात ती संख्या आपली कोणती संख्या असते? संयुक्त संख्या असते. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजला असेल अशी मी अपेक्षा करतो. ठीक आहे, अगदी सोप्या भाषेमध्ये आपण संख्या आणि संख्येचे प्रकार बघितले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या, विद्यार्थ्यांना ह्या संख्या तरी व्यवस्थित पद्धतीने कळतात, पण परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्येमधला फरक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी लक्षात येत नाही. म्हणून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये स्पेशल व्हिडिओ आपण परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्येवरती बनवणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. महाराष्ट्रातून पोलीस भरतीची तयारी करणारे जे तुमचे विद्यार्थी मित्र आहेत त्या विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं जे प्रगती टीचिंग अकॅडमीचं यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.